जर तुम्ही हा व्हिडिओ 1 फेब्रुवारीच्या आधी पाहत असाल, तर 1 सेकंद थांबा. या रविवारी भारताचा युनियन बजेट 2026 सादर होणार आहे. आणि इतिहासात पहिल्यांदाच स्टॉक मार्केट रविवारी सुद्धा ओपन राहणार आहे. आणि एक गोष्ट नेहमी दिसून येते. ज्या सेक्टर्सला बजेटमध्ये विशेष फोकस मिळतो, त्या सेक्टर्समध्ये पुढील काही दिवस आणि आठवड्यात चांगले रिटर्न्स दिसून येतात. चला बघूया. या बजेटमध्ये कोणते सेक्टर स्पॉटलाइटमध्ये येण्याची शक्यता आहे? पहिला, डिफेन्स सेक्टर. जागतिक पातळीवर वाढणारे जिओपॉलिटिकल टेन्शन्स आणि भारताचा आत्मनिर्भरतेवरचा जोर पाहता 2026 मध्ये डिफेन्स स्पेंडिंग मजबूत राहण्याची शक्यता आहे. डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टशी जोडलेल्या कंपन्यांकडे बारकाईने पहा. हा सेक्टर आता सायक्लिकल नसून स्ट्रक्चरल ग्रोथकडे गेला आहे. दुसरा, इन्फ्रास्ट्रक्चर. सरकारकडून इन्फ्रास्ट्रक्चरसाठीचं कॅपिटल स्पेंडिंग 8 ते 10% वाढवण्याची अपेक्षा आहे. तिसरा, रेल्वेज. रेल्वेज हा गेल्या अनेक वर्षांपासून बजेटचा फेवरेट सेक्टर राहिला आहे आणि यंदाही त्याला अपवाद नाही. रेल्वे कंपन्या या थेट कॅपेक्स ग्रोथ, फ्रेट एक्सपॅन्शन आणि पॅसेंजर इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडलेले आहेत. चौथा, ग्रीन एनर्जी आणि रिन्युएबल्स. भारत मोठ्या प्रमाणावर क्लीन एनर्जी एक्सपॅन्शनकडे वाटचाल करत आहे. इंडियाचा रिन्युएबल आणि ग्रीन एनर्जी सेक्टर दरवर्षी 15 ते 20% पेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा आहे. ही वाढ सोलार, विंड आणि ईव्ही चार्जिंग इन्व्हेस्टमेंट्समुळे होणार आहे. हा शॉर्ट टर्म थीम नाही, तर पुढील 10 वर्षांचा ग्रोथ सायकल आहे. जर तुम्हाला या सेक्टर्समधले बेस्ट ETFs जाणून घ्यायचे असतील, तर हा पेज फॉलो करा आणि कमेंटमध्ये ETF लिहा. मी तुम्हाला ETFs DM मध्ये पाठवतो.